मुंबईत ठाकरे ब्रँड एकत्र आल्यावर एक मोठी लाट निर्माण होईल असा खरा अंदाज होता. पण कालच्या निकालांनी वेगळंच चित्र स्पष्ट केलं. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात मवाळ हिंदुत्व आणि सर्वसमावेशक राजकारणामुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची साथ मिळवली होती. मात्र राज ठाकरेंची हातमिळवणी करताच राज ठाकरेंची परप्रांतीय विरोधाची जुनी प्रतिमा पुन्हा चर्चेत आली. याचा परिणाम काय झाला तर यामुळे मुंबईतील मोठा उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार जो उद्धव ठाकरेंसोबत येऊ शकला असता तो पूर्णपणे भाजपाकडे वळला. राज यांच्यासोबत जाणं उद्धव ठाकरेंना सेक्युलर आणि हिंदी भाषिक मतांच्या आघाडीवर महाग पडलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली. ठाकरेंनी मनसेला सोबत घेतल्यामुळे काँग्रेसने मुंबईत एकला चलो रेची भूमिका घेतली. काँग्रेसने स्वबळावर लढून जी 20-25 मतं घेतली ती प्रत्यक्षात महायुती विरोधी मतं होती. मतांच्या या विभाजनाचा थेट फायदा हा भाजपला झाला. भाजपने आपला प्रचार विकास आणि मोदी ब्रँडवर केंद्रित केला. त्यांनी केंद्र, राज्य आणि महापालिका एकाच विचाराची असल्यास मुंबईचा कायापालट होईल हा मुद्दा मतदारांच्या गळी उतरवण्यात यश मिळवलं. ठाकरेंचा मराठी अस्मितेचा मुद्दा दादर, परळ, लालबाग यांसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यात चालला खरा, पण उपनगरातील ग्लोबल मुंबईला तो आकर्षित करू शकला नाही. केवळ राज आणि उद्धव एकत्र येऊन चालणार नव्हतं, कारण शिवसेनेचे जुने संघटन एकनाथ शिंदेंनी आधीच फोडलं होतं. उद्धव ठाकरेंकडे ठाकरे हे नाव होतं, पण मैदानात काम करणारे 60हून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात होते. राज ठाकरेंचे संघटनही मुंबईत काही ठराविक विभागांपुरतेच मर्यादित राहिलं. मुंबई महापालिकेत 25 वर्ष ठाकरेंची सत्ता होती. रस्ते, खड्डे आणि पाणी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरून लोकांमध्ये असलेली नाराजी भाजपने आपल्या प्रचारात प्रभावीपणे वापरली. 25 वर्ष तुम्ही काय केलं या प्रश्नाचं उत्तर राज उद्धव यांच्या एकत्र येण्याने झाकलं गेलं नाही. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे भावनिकदृष्ट्या सुपरहिट ठरलं, पण राजकीय गणितात ते मिसमॅच ठरलं. मराठी मते एकत्र आली, पण त्या नादात मुंबईतील इतर निर्णायक मतपेढ्या ठाकरेंच्या हातातून निसटल्या. आता प्रश्न हाच उरतो की ठाकरे पुन्हा शून्यातून विश्व उभं करणार की मुंबईवरची त्यांची पकड कायमच संपलीये. तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.